मैत्रिणींनो, आज मी बनवलेली आहे अगदी चमचमीत आणि चविष्ट अशी पनीर बिर्याणी। तर इथे बघा, बनवायला अगदी सोपी आहे आणि वेळ तर त्यापेक्षाही कमी लागतो। तर इथे बघा, या पद्धतीने नक्की तुम्ही पनीर बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करा। तर चला मग आपण रेसिपीलाच सुरुवात करूया। आज जे आपण शाही पनीर बिर्याणी बनवत आहोत, तर त्यासाठी लागणारे मी साहित्य तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवते। तर इथे बघा, एक पाव किलो आपण बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे। तर हा आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। जर तांदूळ तुम्ही बिर्याणी बनवत असाल कोणत्याही प्रकारचे तांदूळ जर तुम्ही या पद्धतीने भिजून घेतला तर अगदी सुटसुटीत मोकळा याचा राईस बनतो। तर इथे बघा, तूप घेतलेला आहे। तुम्ही पूर्णतः तेल वापरलं तरी चालेल किंवा पूर्णतः तूप वापरलं तरी चालेल। इथं आपण 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। 100 ग्रॅम पनीरसाठी इथं आपल्याला पाव किलो तांदूळ वापरायचा आहे। तुम्ही जर 200 ग्रॅम पनीर जर वापरलं तर इथं तुम्ही अर्धा किलो तांदूळ वापरला तरी चालेल। कोथिंबीर आहे। इथं आपण कांदा घेतलेला आहे तळलेला। तर इथं मी एक 5 ते 6 कांदे उभे चिरून अगदी कुरकुरीत असा कांदा मी तळून घेतलेला आहे। तर इथं आपण खडे मसाले घेतलेले आहेत। तर आता यामध्येच आपण घेतलेला आहे इथं भाजीचा जो आपण सुहाणा मसाला आणि यामध्येच आपण 1 चमचा घेतलेला आहे बिर्याणी मसाला। तर इथं घेतलेला आहे तेल आहे। इथं आपण पनीरचा मसाला घेतलेला आहे, मीठ आहे, हळद आहे। आणि इथं मी हे जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे ते माझ्या भरपूर पनीरचे जे मी भाजीचे व्हिडिओ बनवलेले आहेत वेगळ्या पद्धतीचे, तर त्यामध्ये तुम्हाला हे खोबरं, अद्रक, टोमॅटो आणि कांद्याचं वाटण नक्की पाहायला भेटेल। मी तुम्हाला लिंक देईल, तुम्ही तिथे पाहू शकता। या वाटणाच्या पद्धतीने जर तुम्ही पनीर बिर्याणी बनवली किंवा मग वेगवेगळे पनीरचे पदार्थ बनवले तर खूप छान अप्रतिम टेस्टी बनतात। तर आता आपण सुरुवात करणार आहोत बिर्याणी बनवण्यासाठी। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला आता तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही कढई घ्या, पातेलं घ्या, कोणत्याही तुमच्या पद्धतीने तुम्ही तांदूळ शिजवून घेऊ शकता। तर इथे बघा, मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे 1 तांब्या भरून पाणी। तर पाव किलो तांदळासाठी आपल्याला इथं 1 तांब्या पाणी बस होतं। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। तर इथे बघा, 1 चमचा यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे। तांदूळ शिजून घेत असताना नक्की त्यामध्ये मीठ टाका, म्हणजे जी आपण बिर्याणी बनवत आहोत ती खूप छान लागते, पूर्णतः मीठ तांदळामध्ये उतरतं। तर आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचा आहे 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा टाकून घेत आहोत पनीर मसाला। आता यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे तूप। तर इथे बघा, 1 चमचा मी यामध्ये तूप ॲड केलेला आहे। तूप यामध्ये किंवा तेल जर आपण वापरलं तर शिजवत असताना तांदूळ अगदी सुटसुटीत होतो, मोकळा सळसळीत होतो। तर यामध्येच आता आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी 1-2 पानं टाकलेली आहेत तमालपत्रीची। तर इथे आपण विलायची, लवंग, दालचिनी सगळे खडे मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत। तर आता एक पाण्याला आपण हलकीशी उकळी घेणार आहोत। बिर्याणी आपण कोणतीही बनवत असताना ग्रेव्हीमध्ये तर बिर्याणी मसाला वापरतोच, पण तांदूळ शिजून घेताना सुद्धा म्हणजे बिर्याणी मसाल्याचा तांदळामध्ये छान असा वास येतो। तर इथे बघा, आता पूर्णतः हे तांदूळ आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत। तर इथे बघा, मी पूर्ण हे तांदूळ यामध्ये टाकून घेतलेले आहेत। तर आता फुल गॅसवरती एक 5 मिनिट आणि हाय फ्लेमवरती एक 5 मिनिट। इथे बघा, गॅसची फ्लेम ही वाढवायची आहे आणि एक 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे आणि परत 5 मिनिट आपण कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत हा तांदूळ। तर बिर्याणीचा तांदूळ नेहमी शिजवून घेताना एक आपल्याला 60 ते 70% शिजून घ्यावा लागतो। नंतर जे आपण ग्रेव्हीमध्ये त्याला वाफ देतो त्यामध्ये तो बऱ्यापैकी शिजला जातो। तर आता इथे बघा, तांदूळ आपला शिजत आहे, तोपर्यंत आपल्याला तयारी करावी लागणार आहे ग्रेव्हीची। तर इथे बघा, एक 2 चमचे मी यामध्ये तेल ॲड केलेलं आहे।
तर तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर वाटण टाकून घ्यायचं आहे। तर हे वाटण मी बनवलेलं तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेलं आहे, जे आपण सुरुवातीला सगळं साहित्य दाखवलेलं आहे त्यामध्ये। तर एक 5 मिनिटात आपल्याला अगदी मंद आचेवर हे परतून घ्यायचं आहे। तर आता हे वाटण आपण बारीक करत असताना सगळं साहित्य यामधलं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त त्याला काही परतत बसण्याची गरज नाही। तर इथे बघा, ही ग्रेव्ही अगदी मंद आचेवर छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण पनीरची भाजी बनवतो त्याच पद्धतीने आता इथे आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। नक्की या पद्धतीने तुम्ही पनीर बिर्याणी करून बघा, खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। तुमच्या भाजीची म्हणजे ग्रेव्हीची क्वांटिटी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 2 चमचे बिर्याणी मसाला। यामध्येच टाकून घेतोय 2 चमचे पनीर मसाला। इथे पनीर बिर्याणी करत असल्यामुळे आपल्याला पनीरचा मसाला वापरावा लागणार आहे। त्यामध्येच टाकून घेतलेली आहे पाव चमचा हळद। आता इथं मसाले टाकून झाल्यानंतर पूर्ण आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। इथे बघा, या पद्धतीने गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे। खूप छान बनते या पद्धतीने जर तुम्ही पनीर बिर्याणी करून पाहिली तर। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्येच आपण ॲड करतोय कांदा, तर तळून घेतलेला आहे। कोथिंबीर आणि कांदा यामध्ये ॲड केल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं पूर्णतः मिश्रण हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर इथे बघा, एक 2-3 चमचे आपण इथं पाणी ॲड करतोय पूर्ण ग्रेव्ही एकजीव होण्यासाठी। पाणी यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित एक 5 मिनिट हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर। तर इथे बघा, आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे पनीर। तर पूर्ण पनीर ॲड न करता आपण थोडंसं पनीर शिल्लक ठेवलेलं आहे, आपल्याला परत बिर्याणीमध्ये टाकायचं आहे। तर इथे बघा, पनीर यामध्ये टाकल्यामुळे व्यवस्थित हे परतून घ्यायचं। तर इथे बघा, तांदूळ सुद्धा आपला शिजून तयार झालेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे। तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे 60 ते 70% आपल्याला इथे तांदूळ शिजून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये जे पाणी आहे ते आपण एका गाळणीमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे बघा, पूर्ण गाळणीमध्ये हा आपण शिजून घेतलेला राईस काढून घेतलेला आहे। तर हा पूर्ण आपल्याला आता व्यवस्थित यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर इथे बघा, आपली ग्रेव्ही सुद्धा छान अशी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता या पूर्ण ग्रेव्हीपैकी आपण एक 2 ते 3 चमचे ग्रेव्ही आपल्याला जे राईसचे वरून लेअर द्यायचे आहे त्यासाठी काढून ठेवणार आहोत। या पद्धतीने बघा, इथे मी काढून ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे। आता यामध्ये आपण आपला तयार झालेला राईस टाकून घेणार आहोत या पद्धतीने। आता यावरती टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर। गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे। यावरतीच टाकायचा आहे तळून घेतलेला कांदा। बिर्याणीसाठी कांदा हा जास्त प्रमाणातच लागतो। आणि यावरती टाकून घेणार आहोत पनीरचे पीसेस। त्यावरती थोडीशी तुपाची धार आपल्याला सोडून घ्यायची आहे। परत एकदा आपल्याला यावरती राईसची लेअर लावून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने। आता संपूर्णतः आपण यावरती पूर्णतः राईस टाकला तरी चालेल।
परत एकदा आपल्याला वरतून संपूर्ण कांदा यावरती आपण ॲड करतोय, त्यावरतीच टाकून घेतोय कोथिंबीर. आता यामध्येच आपल्याला तयार केलेली पनीरची भाजी आपल्याला इथं ॲड करायची आहे या पद्धतीनं. तर इथं बघा पूर्ण ही भाजी मी यामध्ये ॲड करून घेते या पद्धतीनं. वरून टाकतोय आपण थोडेसे पनीरचे पीसेस. यावरती परत एकदा आपल्याला थोडीशी पनीरची ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे आणि वरतून टाकून घ्यायचं आहे थोडंसं तूप. तर इथं बघा आपण अगदी गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे आणि वरतून एक झाकण ठेवून 5 मिनिट आपण हे कव्हर करणार आहोत. झाकण ठेवून वरती त्यानं कव्हर केलेलं आहे. 5 मिनिट आता व्यवस्थित आपण याला मंद आचेवर वाफ घेणार आहोत आणि 5 मिनिटांनी आपण पाहणार आहोत आपली झालेली आहे का पनीर बिर्याणी. तर इथे बघा मंद आचेवर आपण छान अशी याला हलकीशी एक वाफ घेतलेली आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते, अगदी छान अशी आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेतोय. तर इथे बघा एका डिशमध्ये मी काढून घेते ही बिर्याणी आणि तुम्हाला दाखवते. या पद्धतीने जर तुम्ही पनीर बिर्याणी बनवली तर अगदी छान बनते. याची चव सुद्धा अप्रतिम लागते. वरून टाकून घेतोय थोडीशी कोथिंबीर. तर इथे बघा तयार झालेली आहे आपली पनीर बिर्याणी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही नक्की पनीर बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.